नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा आज आटोपणार. जपानच्या पंतप्रधानांबरोबर मोदी यांचा हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रवास. विधायक कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक नागरी अणु करार. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घिसाडघाईनं न घेता योजनाबद्ध रीतीनं घेता असल्याचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा. देशभरात कुठेही मिठाचा तुटवडा नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अन्नमंत्री रामविलास पासवान. राज्यात सुखद गारवा. नाशिक पुणे गारठलं. अहमदनगरमध्ये 7.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणि इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा यांची दमदार शतकं. पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. मोदी आज जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासह टोकियोपासून कोबेपर्यंत हाय स्पीड बुलेट ट्रेननं प्रवास करत आहेत. भारतातही याच धर्तीवर मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रवास महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामध्ये जपानबरोबर अनेक सहकार्य करार करण्यात आले. विधायक कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक नागरी अणुकरार झाला. जपानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एका निवेदनाद्वारे आपापल्या भूमिकाही स्पष्ट केल्या. स्वच्छ ऊर्जा भागीदारी प्रत्यक्षात आणण्यासाठी करण्यात आलेला हा करार अनेक अंगांनी महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. व्यापक आर्थिक भागीदारी, व्यापार वृद्धी, उत्पादन आणि गुंतवणूक बंध, पायाभूत सोयीसुविधांच्या आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात अधिक समरसतेनं काम, कृषी, खाद्यान्न, क्रीडा, वस्त्रोद्योग, सागरी विज्ञान, भूविज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आल्याचंही ते म्हणाले. दहशतवादाचं निर्मूलन करण्याबाबत दोन्ही देशांचं एकमत झालं असून त्यासाठी प्रभावी उपाययोजना संयुक्तपणे अंमलात आणली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बँकांमध्ये कालपासून नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काल एटीएम सुरू झाल्यानं एटीएम बाहेरही रांगा होत्या. मात्र काही एटीएम अजूनही सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. आठवडाभरात एटीएम सुरळीत सुरू होतील असं बँकांकडून सांगण्यात आलं. बँकांकडे आवश्यक नोटा असून नागरिकांनी संयम ठेवण्याची गरज आहे. नवीन नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. एटीएम केंद्रातून ग्राहकांना रोज फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा आहे. येत्या 19 तारखेपासून मात्र ग्राहकांना रोज 4000 रुपये काढता येतील. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत 53,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे. 1500 कोटी मूल्याच्या नोटा बदलून देण्यात आल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे. दरम्यान विविध प्रकारची सरकारी देयकं भरण्यासाठी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत केंद्र सरकारनं आणखी 72 तासांनी वाढवली आहे. दरम्यान सरकारनं काळ्या पैशाविरोधात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील 600 पेक्षा जास्त सराफा व्यापाऱ्यांकडून उत्पादन विभागानं सोनं विक्रीबाबतची माहिती मागवली आहे. तर बँक खात्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांची यादी आयकर विभागानं मागवली आहे. परकीय चलन आणि मनी ट्रान्सफर व्यावसायिकांची माहितीही मागवण्यात आली आहे. चलनातून 500 आणि 1000च्या नोटा काढून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करावं आणि राजकीय पक्षांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. कष्टाची आणि प्रामाणिकपणाची कमाई असलेल्या नोटा रद्द करण्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. यासाठीचं वार्षिक परवाना नूतनीकरण शुल्क वाहिन्यांनी मुदतीआधी 60 दिवस सादर केल्यास नूतनीकरण आपोआप होईल असंही नायडू म्हणाले. सगळ्या प्रकारच्या अपप्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकांना सज्ज असलं पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद ठरवण्याचा निर्णय घिसाडघाईनं घेण्यात आला नसून हा एक योजनाबद्ध निर्णय आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यात निश्चितच मोठं यश मिळेल असंही ते म्हणाले. लखनौमध्ये झालेल्या भारतीय वाणिज्य संघटनेच्या 69व्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही अर्थतज्ञाला जर तुम्ही विचारलं तर हा धाडसी निर्णय योग्य असल्याचाच निर्वाळा तो देईल असं सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले की राजकारणात शुचिता आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय खूप उपकारक ठरेल. देशी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे पहिल्या पसंतीचं राष्ट्र ठरत असून येत्या 20 वर्षात भारत आर्थिक महासत्ता होणार हे अगदी निर्विवाद आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर जुन्या नोटांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गावर येत्या 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला. त्याचपाठोपाठ राज्य सरकारनंही राज्य महामार्गावरील 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी केली असल्याची घोषणा केली. तर पाणी, वीज, गॅस बिल, विविध करांचा भरणा करण्यासाठी आता जुन्या 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत 14 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. 500, 1000च्या जुन्या नोटा बदलण्यावरून देशभरात निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना पैशांसाठी बँकांसमोर तासनतास रांगेत उभं राहायला लावणं बरोबर नाही. एका रात्रीत 500च्या आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता अंमलात आणणं योग्य नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. काळ्या पैशाच्या आणि बनावट नोटांच्या विरोधात आम्ही केंद्र सरकारच्या बरोबरच आहोत अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशात गोंधळाची आणि अराजकतेची परिस्थिती उद्भवली आहे असं काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे. ज्या बँक खात्यांमध्ये अनेक वर्ष काही व्यवहार झालेला नाही अशा खात्यांची माहिती जाहीर करण्यात यावी आणि 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेऊन ती न फेडणाऱ्या दोषी व्यक्तींची नावं जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. निर्णयामुळे काळा पैसा आणि खोट्या नोटा असलेल्या लोकांची पंचायत झाली असून अनेक राजकीय पक्ष कफल्लक झाले आहेत असंही अमित शहा म्हणाले. मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात काल संध्याकाळनंतर मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केलं आहे. देशात मिठाची किंवा अन्नधान्याची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय स्वार्थासाठी अशा अफवा पसरवण्यात येत असल्याचंही ते म्हणाले. अफवा पसरवणाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. हमारे पास में कोई चीज की कमी अभी नहीं है. न नमक की कमी है, न चावल की कमी है, न चीनी की कमी है, न क्या कहते हैं कि गेहूं की कमी है, ये भून दाल की भी कमी नहीं है. हम अपील भी करते हैं कि जहां इस तरह की चीज हो रही है राज्य सरकार उसके खिलाफ में कार्रवाई करे, कठोर कार्रवाई करे. देशात मिठाची कमतरता नसल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. याबाबत अफवा पसरवण्यात येत असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. मीठ आयुक्त आणि संयुक्त सचिव राघवेंद्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही त्या म्हणाल्या. थेट परकीय गुंतवणूक विषयक धोरण शिथिल करण्याबरोबरच भारतात व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारच्या उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणुकीत 77% वाढ होऊन ही गुंतवणूक 5.15 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणूक 2.9 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती अशी आकडेवारी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्यानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात देशाच्या परकीय गुंतवणुकीत 30% वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सेवा क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली. त्याखालोखाल दूरसंचार, व्यापार तसंच संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात गुंतवणूक झाली. या काळात सर्वात जास्त गुंतवणूक मॉरिशसकडून झाली. त्याखालोखाल सिंगापूर, जपान, नेदरलँड्स आणि अमेरिकेकडून गुंतवणूक झाली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवतंत्रज्ञान पोहोचायला हवं, त्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं. रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. हे संमेलन येत्या 14 तारखेपर्यंत चालणार आहे. अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून नागपुरात दरवर्षी 150 शेतकऱ्यांना वर्षभर प्रशिक्षण देण्याचा आपला संकल्प असल्याचं गडकरी म्हणाले. येत्या वर्षात राज्याचा कृषी विकासाचा दर 5 ते 10% वाढवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्ग नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचं काम विक्रमी गतीनं सुरू असून कामाची गती लक्षात घेता संपूर्ण मार्गाचं काम मुदतीपूर्वीच पूर्ण होऊन प्रवाशांना वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वतीनं नॅरोगेज रेल्वे संग्रहालय मोतीबाग इथं छोट्या रेल लाईनच्या माहितीपटाचं लोकार्पण सत्येंद्र कुमार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वडसा गडचिरोली मार्गाच्या विषयावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच हा प्रकल्प सुद्धा मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. क्रिकेट. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीमध्ये भारत सुस्थितीत आहे. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 4/319 अशी होती. मुरली विजयनं शानदार 126 तर पुजारानं 124 धावा फटकावून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी केली. हवामान. नोव्हेंबर महिना सुरू होऊन काही दिवस उलटले असले तरी थंडीनं अजून म्हणावा तसा जोर धरलेला नाही. अनेक ठिकाणी रात्री सुखद गारवा पण दिवसा मात्र नेहमीचाच उकाडा असं चित्र पाहायला मिळतंय. पण पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोकणात मात्र त्यामानानं बरी थंडी पडली आहे. नाशिकच्या तापमानात घट झाली आहे. संध्याकाळी रस्त्यावरती ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. गव्हाच्या पिकासाठी हे तापमान अनुकूल आहे, मात्र द्राक्षांसाठी हे तापमान हानिकारक आहे. हे वातावरण अजून 3 ते 4 दिवस कायम राहील असं पुणे वेधशाळेतले हवामान तज्ज्ञ आर बालसुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. अभी इस समय मध्य महाराष्ट्र में देखेंगे, जैसा अभी नासिक, पुणे आणि जो नगर जिलों में जो अभी न्यूनतम तापमान और 10 डिग्री के आसपास हो रही है. और इसके साथ जैसा हम देखेंगे और इसके जो तापमान का जो अगले जो पूर्वानुमान कैसा रहेगा उसे देखेंगे तो अगले 24 घंटों में जैसे मध्य महाराष्ट्र मराठवाड़ा में इसमें खास परिवर्तन होने के लिए संभावना नहीं है. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा आज आटपणार. जपानच्या पंतप्रधानांबरोबर मोदी यांचा हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रवास. विधायक कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक नागरी अणु करार. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घिसाडघाईनं न घेता योजनाबद्ध रीतीनं घेता असल्याचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा. देशभरात कुठेही मिठाचा तुटवडा नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अन्नमंत्री रामविलास पासवान. राज्यात सुखद गारवा. नाशिक, पुणे गारठलं. अहमदनगरमध्ये 7.1 तापमानाची नोंद. आणि इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत. मुरली विजय, चेतेश्वर पुजारा यांची दमदार शतकं.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.